उत्तरेतले खासदार आहे की दक्षिणेतले? जे खासदार सुजय विखे आहे, परवा दिवशी MRI सेंटर याचे उद्घाटनाप्रसंगी या नगर शहराला ते म्हटले की आम्ही MRI मशीन उपलब्ध करून दिली. म्हणजे मला हे समजत नाही, मला तर खरं तर काय बोलतात त्यांना कळलं पाहिजे. नगर शहराने कधी MRI मशीन बघितली नाही का की तुम्ही देताय? बरं, ती तुम्ही आणली का मशीन? ती जागा महानगरपालिकेची, ती मशीन आणली महानगरपालिकेनी DPDCच्या निधीतून, आणि तुम्ही तुमची संस्था लावलेली आहे, ते पण 50% ऑफ MRI मशीनला. आणि म्हणजे याच्यात नगरकरांना कसं काय फायदा? मला याचं काय गणित काय कळालं नाही. हा, तुम्ही जर जशी साखर मोफत वाटली तशी MRIचं पण हे मोफत केलं पाहिजे होतं. मग आम्ही म्हटलो असतो की हा भाऊ खासदार साहेब तुम्ही काहीतरी नगरकरांसाठी करताय. नुसतं फक्त पालिकेचं सगळं आणि तुम्ही हात फिरवता. उलट संस्था तुमची, त्या लोकमान्य जी संस्था आहे ती तुमच्यातलीच आहे. त्याचे पैसे जे मिळणार त्याच्यातले तुम्ही, बरं पालिकेला 1 रुपया नाही भेटणार याच्यातून फायदा. जे प्रॉफिट शेअर आहे त्यातून 5% तुम्ही देणार आहे पालिकेला फक्त. आणि हे MRIचे जे पण विषय होतील ते कुठं जातील, ते कुठं पाठवणार तुम्ही? विखे हॉस्पिटलला. हे तुमचं याच्या मागचा उद्देश हे आम्हाला कळतो आणि नगरकरांनाही कळतो. आणि खरं तर आहे ना, जे खासदार साहेब म्हटले की काही लोकांच्या मेंदूचा MRI काढावा लागेल, मी असं म्हणतो की खासदार साहेब तुमच्या मेंदूमध्ये केमिकल लोचा झालेला आहे. त्यामुळं आहे ना, तुम्ही जे या नगर शहरात ज्यावेळेस निवडणूक लढत होते त्यावेळेस तुम्ही एक दहशतवादी प्रवृत्तीच्या विरोधात उभे होते, आणि त्या प्रवृत्तीला तुम्ही संस्कृती करून आहे ना त्याला सोबत घेऊन फिरताय. हे असं तुमचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळं खासदारांनी प्रथमतः स्वतःचं केमिकल म्हणजे मेंदूतलं आहे ना MRI काढावं, आणि मग नगर शहराच्या नेत्यांवर तुम्ही या ठिकाणी बोलावं. राहिला विषय दुसरा की तुम्ही जे म्हणतात वैभवशालीमध्ये वैभवामध्ये भर पडेल नगर शहराच्या MRI मशीनमुळं. अहो, लोक आजारी पडतात म्हणून मग जातात तिकडे गार्डन आहे का तिकडे घुसायला? नगर शहराला चांगले रस्ते, चांगले मुबलक पाणी, लाईट. आपण ज्या MRI सेंटर आपण तिकडे उघडलं त्याच्या समोरच्या पोलवरच्या लाईटी नाहीये. रात्रीच्या जर नसेल माहिती तर चक्कर मारून या. ज्या आमदाराला घेऊन तुम्ही वा चालू आहे, तुम्ही आमदारच म्हणतात नगर बदललंय, 100% नगर बदललंय. नगर हे दहशताने बदललंय. नगर शहरात गुंडगिरी वाढलेली आहे, नगर शहरात खून चालू झाले, नगर शहरात ताबेमारी वाढलेली आहे, नगर शहरात त्याचप्रमाणे गुटखाचे अवैध धंदे चालू आहेत, हेरंब कुलकर्णी सारख्यांवर अटॅक चालू आहे. जे समाजकार्य करतात त्यांच्यावर 100% नगर बदललंय साहेब. आम्ही म्हणतो नगर बदललंय. तर या गोष्टी नाही व्हाव्यात यासाठी तुम्ही प्रयत्न करावा. तर तुम्ही जी प्रवृत्तीला संस्कृती करून बसले हे नगरकरांना चांगलंच कळतं. त्यामुळे नगरकर निश्चित याचं उत्तर तुम्हाला देतील. तुम्ही नगर शहराला जर खरं तुम्हाला कळकळ आहे तर एखादा IT पार्क, खरा IT पार्क आणा, उद्योगधंदे आणा. बरं, एवढं तर सोडा, तुम्ही MRI मशीन वगैरे करता, ते आयुष्य हॉस्पिटल तो धूळ खात पडलेला आहे. ठीक आहे, तुम्ही ते तुमचं हे केलेलं आहे तुमच्या मनाप्रमाणे. का बरं तुम्ही सरकारी कॉलेज का नाही आणत? मेडिकल कॉलेज आहे शासकीय. विखे पाटील ला धक्का बसेल यामुळे करणार आहे का तुम्ही? तर ही तुम्ही जे नाटक लावलेलं आहे हे नगरकरांना पण कळतं आणि आम्हाला पण कळतं. आणि येत्या निवडणुकीत आपल्याला नगरकर याचा सगळ्यांचा हिशोब आम्ही त्या ठिकाणी आपल्याला देऊ, हे मी या ठिकाणी खासदारांना सांगू इच्छितो. खासदार सुजय विखे पालिकेला ओपन स्पेस मागतात, पण नागरिकांच्या म्हणजे बगीचा असू किंवा काही सुविधेसाठी एकही ओपन स्पेस पालिका नागरिकांना देते, मग खासदारांना देणार आहे का? खासदारांच्या नाही, हा विखे परिवाराचा जुना धंदा आहे सरकारी जागेचा. डोंगरचे डोंगर गायब केलेले आहे त्यांनी. हे नगर शहराला जनतेला माहिती आहे. त्याचप्रमाणे खासदारांनी आत्ताच या जागा मागतात, म्हणजे अनेक अशा लोकेशनच्या जागा हे मागून तिकडे स्वतःची संस्था चालू करतात. त्यांना प्रॉफिट होणार आहे म्हणून ते मागू राहिले. आता एक झालं, आता ते पुढचं एक त्या प्रोफेसर कॉलेज चौकात प्रमोद महाजन काहीतरी आहे तिकडे स्टडी सर्कल की काही, तर त्या जागेवर आता त्यांचा डोळा आहे. मग त्याच्या पुढे जाऊन ते तारकपूरच्या जागेवर आम्हाला सगळं माहिती आहे साहेब.
आणि तुम्ही त्या जागा स्वतःसाठी विकास करू राहिले. तुम्हाला आमदाराला घेऊन का तुम्ही करता ते की तुमच्या दोघात व्यवस्थित टक्केवारी गेली पाहिजे आणि तुमचा विकास झाला पाहिजे. नगरकरांचा विकास नाही होणार याच्यात, हे आम्हाला कळतंय. त्यामुळं नगरकरांना तुम्ही वेड्यात काढणं बंद करा आणि हे तुम्ही जागा घेऊन जर पालिकेची जागा घेऊन तुम्ही विकास करणार आहे, हे तुमचा विकास कुठं जाणार आहे हे नगरकरांना माहिती.